हाय फ्रेंड्स, मी वर्षा. माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज ना गणेश चतुर्थी. आज सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आणि आज सकाळपासून ना माझं डोकंच लय दुखत होतं. आज मला पूर्ण दिवस माझं डोकं ह्याच्यामध्येच गेलं, एवढं डोकं दुखत होतं. आता संध्याकाळ आहे, स्वयंपाक वगैरे झालाय. आज साडीच नेसलेली ही वाली बघा, साडी. म्हटलं सण आहे, सणासुदीला तरी म्हटलं नेसावेत साड्या. तर या दोघांची चाललेत भांडणं. कशावरून ते चला तुम्हाला दाखवते. तर आज ना ह्यांनी अचानक म्हणजे आदिराजला घेऊन बाहेर गेलेले फिरायला. सुट्टी असल्यावर ते जाऊन घेऊन जातात त्याला ना. अचानक ह्या दोघांनी ना गाडीच घेऊन आले. आदिराजला ना 1 वर्ष झालं तो पाठीमागं लागलेला की मला गाडी घ्यायची, थार घ्यायची. म्हणजे लहानपणी त्याला एक आम्ही गाडी घेतलेली ती आहे, पण आता ती खराब झाली. म्हणजे त्याची चाक वगैरे निघतं आणि खूप दिवस झाले तो खराब झाली. ती काय एवढी नाही चालत आणि रिमोटवरची वगैरे नाही आहे ती आपली पायानं हे करायची होती, ढकलायची. तर खूप दिवस म्हणजे वर्ष होऊन गेलं तो म्हणत होता की मला थार घ्यायची, मला थार घ्यायची. जेव्हा पण तो कधी बाहेर जायला बघल तेव्हा तेच असायचं एकच. आणि मॉलमध्ये गेल्यानंतर पण तो बसल्याशिवाय यायचंच नाही त्या गाडीत. आणि 1-2 राऊंडच मारायचे आहेत, पण 100 रुपये घ्यायचे आहेत बघा ह्या गाडीत बसायला. तर फायनली त्यांनी ना आज त्याला ही गाडी घेतली आणि त्याचा आनंद बघू शकता, नाचतच बसलाय. आणि कधी त्याला असं गाडी मी चालवीन आणि कधी मी त्याच्यात बसेन असं झालेलं. म्हणजे एवढा त्याला आनंद झालेला. हे घरी ठेवून गेलेले गाडी परत रिटर्न म्हणजे गाडी ठेवण्यासाठी आमची. तर तोपर्यंत पण ह्याला दम निघत नव्हता की ते चालू करायला वगैरे. त्याची खटपट चालूच होती. मग ते आल्यानंतर त्यांनी व्यवस्थित त्याला बसवून दिलं, त्याचे काय पार्ट्स वगैरे होते ते सगळे. आणि मग तो फायनली त्याच्यामध्ये बसला. आणि आता असं झालं आहे की या दोघांची लागतात भांडणं. हा काय तिला देत नाही आणि तिला तर गाडी पाहिजे असते. तर मस्त दिवशी आणि आजचा दिवस पण चांगला होता. म्हणजे गणपती बाप्पा आज आले होते आणि मस्त दिवस होता. तर म्हटलं चला आता पूजा पहिली करून घेऊया, मग त्याला खेळायला दिले तरी काही प्रॉब्लेम नाही. मग पहिली पूजा करून घेतली मी आणि त्यानंतर आराध्यानं पण केली. आम्ही दोघींनी पण केली पूजा गाडीची. आणि खूप जड, एवढी जड आहे ना गाडी की मला एकटीला ती येतच नव्हती. कारण यांनी रस्त्यापर्यंत आणून दिलेली. आणि त्यानंतर मग मी दुसऱ्या एका म्हणजे आबांची मदत घेतली आणि आम्ही दोघांनी घरात आणून ठेवली. एवढी जड आहे ती गाडी. तर मस्त पूजा वगैरे केली. ह्याचं लक्ष होतं कधी पूजा होते आणि कधी मी चालवते. तर खूप मस्त गाडी. खूप इच्छा होती त्याची, म्हणजे वर्ष झालं तो मागे लागलेला, पण मीच घेऊन देत नव्हती. कारण मी म्हटलं घरामध्ये कुठं ठेवायची ना, अगोदरच जागा नाही आहे. म्हणजे मुंबईतल्या माहिती ना रूम किती छोट्या छोट्या असतात आणि त्यात आपला पसारा इथे असतो संसार सगळा. आणि त्याच्यात म्हटलं ही गाडीला किती जागा लागेल, म्हणून मी घेऊन देत नव्हते. पण यांनी मला काही न सांगता अचानक मला सरप्राईज दिलं आणि ही गाडी घेऊन आले. तर कशी आहे गाडी नक्की सांगा कमेंटमध्ये. त्यानंतर ना दुसऱ्या दिवशीचं ब्लॉग कंटिन्यू केला मी. तर सुट्ट्या जेव्हापासून गणपतीसाठी लागलेत ना तेव्हापासून खूप लेट उठणं होतं आहे आणि मग सगळं लेट सगळी कामं लेट. तर आज ना भयंकर पाऊस अचानकच म्हणजे होता. खूप पाऊस होता. तर समोर बघा तिथे मी दाखवते ना, तिथे त्यांच्यात पण गणपती आहे आणि तिथेच आम्ही दररोज आरतीला वगैरे जातो. सकाळ संध्याकाळ आरतीला बोलवतात कारण ते हिंदी आहेत आणि मग त्यांना मराठी आरती नाही येत बोलायला. त्यामुळं मग आवर्जून मला आवाज देतात आरतीसाठी मेन की आरती म्हणायला आहे म्हणून. मग सकाळ संध्याकाळ आम्ही दररोज तिथं आरतीला जातो. तर इथे बघा आदिराजला शायनिंग मारत होता. त्याचा फ्रेंड आलेला, पण त्याला काय तो गाडीत बसवत नव्हता. म्हणजे तो आराध्याला पण बसवत नाही, कधी इच्छा असेल तरच तिला बसवतो, असं आहे त्याचं काम. म्हणजे नवीन त्याला पण वाटणार, थोडं नाटकं करणार तर स्टार्टिंगला. तर इथं लादी वगैरे पुसून घेतली, सगळं काम वगैरे झालं, जेवण केलं आम्ही. आणि त्यानंतर या दोघांचा जरा अभ्यास घेत बसले. सुट्टी असली ना एवढी दमवतात ना, सारखी यांची भांडणं चालू होतात. मग असं अभ्यासाला जरा गुंतवायचं म्हणून इथं दोघांना पण बुक्स दिलेले मी सोडवायला. आता कोणत्या बुक्स आहेत ना त्या तुम्हाला दाखवते. आणि आज तर पाऊस एवढा आहे ना, लय पाऊस आहे. आमचा रेड हॉर्स आहे ना हा आपला, हा ब्लॅक हॉर्स, रेड ब्लॅक हॉर्स आहे आमचा हा. बघा इथं काय नाव ठेवायचं आपल्या गाडीचं बाबू. तर थार आमची समोरच लागते. आता इथं ना अभ्यास चाललाय. आराध्याचा काही स्कूलचाच आहे, तिच्या टीचरनी पाठवलाय, ते एक बरं आहे. आणि आधीचं ना जे
ह्याच्यामध्ये स्कूलमध्ये मॅगझिनवाले येतात ना, पैसे भरावे लागतात, पण ना मुलांना खूप म्हणजे त्याचा हे असतो, फायदा असतो. तर मेंटल मॅथ्स म्हणून आहे, ज्याच्यात आराध्याचं पण मी ज्युनियर पासून तुला घेतलेलं ना ते बुक, ज्युनियर पासून मी स्टार्ट केले तिला बुक. आणि ह्याला गेल्या वर्षी नव्हतं घेतलं ना आपण, नव्हतं ह्याला सिनियरला आत्ता घेतलंय, ज्युनियरला नव्हतं घेतलं. तर ना खरंच खूप फरक पडतो मॅथ्समध्ये त्याचा. मॅथ्स इझी जातं त्याच्यामुळं. परत एवढं इझी आहे ना 2 मिनिटात लिहून काढ. तर मॅगझिन असतात ते म्हणजे सोडवायचं, त्याची परीक्षा पण असते. तर सिनियरमध्ये आराध्याला त्याच्यामध्ये 100 पैकी 100 पडलेलं, तिला गोल्ड मेडल भेटलेलं. आणि फर्स्टमध्ये तिचं नाही झालं, नाही आलं तिचं मार्क एवढे, कोणाचेच नाही आले ना गे 100 पैकी 100. म्हणजे जसजसे मोठं तसं टफ असतं. तर ह्याला पण यंदा मी घेतले आणि ते सोडवतंय. 350 रुपये का 400 रुपये फक्त भरले ते, पण मॅथ्स इझी जातं त्याच्यामुळं, म्हणजे खूप शिकायला भेटतं. आता त्याची बुक तुम्हाला दाखवते. त्यांना 4 आहेत ना बुक सारं, 3 का 4 आहेत बुक्स दोघांचे पण, 3 आहेत, 3 बुक्स आहेत. आता ह्याची दुसरी चालू आहे, म्हणजे एक सोडवून तो कधीच मोकळा झाला आणि दुसरी सोडवतोय. हा, हिनं पण हिचं सोडवलंय. हिनं तर जास्त मला विचारलंच नाही, काही हिनं सोडवलंय. आणि ह्याचं आता त्याला काय काय येत नाही ते फक्त मी सांगितलं एकदा की तो बराबर सोडवतो. आता ॲडिशन सबट्रॅक्शन पण त्याला येतं सगळं, म्हणजे एवढं इझी पडतं हे. त्यामुळं हे मॅगझिन जे असतात ना, किंवा आपण ऑनलाईन सुद्धा त्या बुक असतात ना, त्या घेतल्या दुकानातून किंवा ऑनलाईन सुट्ट्यांमध्ये असं करण्यासाठी, फक्त सुट्ट्यांमध्ये. आणि रेग्युलर कसा अभ्यास असतो स्कूलचा, त्यामुळं नाही एवढं जमत. पण सुट्ट्यांमध्ये लय दमवतात ना, मग त्याच्यासाठी ड्रॉइंग म्हणा काय पण हे बरं पडतं. पैसे जातात पण आपल्याला ते उपयोगी पडतं. बाळाला हे ॲडिशनचं इकडे बघा हे दिलंय, मेजरचं, पेन्सिलची लेंथवरून इथं लिहायचं. त्याच्यानंतर हे पण आधीला येतं, तो त्याच्या मनानेच करतो. साईन जे असतात ते त्याला एकदा सांगितलं की त्याचं तो करायला लागला. परत या टाईपमध्ये असं हे, तर असे हे बुक असतात आणि मग ते सोडवायचे. दिसते ना. हा. तर फ्रेंड्स, आता वाजले दुपारचे 4. आम्ही जेवण वगैरे करून मी चकल्या करायला लागले, कारण रात्री ना थोड्याच केल्या होत्या आणि जशा करते ना तशा सांगते ती. म्हणजे रात्री केलेल्या ना मी डब्यात ठेवलेल्या, त्याच्यातल्या 2-3च शिल्लक राहिले, म्हणजे सगळ्या खाऊन टाकल्या. काल 6 वाजता थोड्या केल्या, त्या सगळ्या खाल्ल्या. परत संध्याकाळी थोड्या केल्या, त्या आता सगळ्या संपल्या. आता पीठ राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं, आता बनवते. आता मोदक पण आज बनवायचे, मी दोघंले मागं लागले की. आणि नैवेद्याला पण म्हणलं देता येतील गणपती बाप्पांना. तर चकल्या बनवणार, त्याच्यानंतर मोदक बनवणार आहे. तर उकडीचे मोदक फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, बघूया कसे होतात. नाही तर आपले सरळ ते नाही जमले की गव्हाच्या पिठाचे तळून करायचे. तर चला तर चकल्या करून घेतल्या आणि लगेच उकडीचे मोदक पण बनवायला घेतले. तर तुम्हाला सांगते, मी एक नारळ आणलेला आणि त्याचं सारण मी म्हणजे ते मिक्सरला वगैरे बारीक करून घेतला. तर खूपच थोडं होत होतं, त्यामुळे परत दुकानात गेले. परत दुकानातून दुसरं नारळ वगैरे लागणारं साहित्य घेऊन आले, गुळ वगैरे. आणि परत म्हणजे 2 नारळांचे असे मी सारण बनवलेलं, कारण ना मला मंडळात पण न्यायचे होते मोदक. त्यानंतर शेजारी ज्यांच्यात आहे गणपती त्यांच्यात आरतीला जातो आम्ही, त्यांच्यात पण म्हणलं प्रसादासाठी नेऊया आणि घरी पण खाण्यासाठी, म्हणजे असे सगळ्यांना पुरले पाहिजेत म्हणून इथे खूप मोदक आज बनवायचे ठरवलेले. फर्स्ट टाईम मी ना बनवत होते उकडीचे मोदक, म्हणजे मागे एकदा मी ट्राय केले होते पण मला जमलेच नव्हते उकडीचे मोदक. आणि या टायमिंगला ना खूप सारे मी बनवायला घेतलेले आणि खरंच खूप मस्त मोदक झाले, खूप छान पीठ पण हे झालेलं. आणि आराध्या मला इथं मदत करत होती, म्हणजे जेव्हापासून तिला कळलेलं मोदक करणार आहे तेव्हापासून तिनं आधी सांगितलेलं की मी पण
ट्राय करणार आहे मम्मी तुझ्याबरोबर, कारण तिनं सरिताच म्हणजे किचन आहे त्यांचा व्हिडिओ मी बघितलेला उकडीच्या मोदकाचा, आणि त्यांनी त्यांच्या मुलीभर केलेला, आणि हिनं पण बघितलेलं की त्यांची मुलगी मदत करते, हेल्प करते आईला. मग ही म्हटली मी पण तुला हेल्प करणार, आणि तिला नको नको म्हटलं तरी ती म्हणजे करायला लागली. मग ती मला गोळे बनवून देत होती पिठाचे, आणि मग मी मोदक करत होते. त्यानंतर पिठाचे गोळे झाले की मग तिनं सारणाचे गोळे मला बनवून द्यायला सुरुवात केली. मला जवळजवळ ना 2-3 तास लागले हे मोदक बनवायला. हाताने एक एक मोदक बनवायचा होता, पण फर्स्ट टाईम केला आणि खूप छान मोदक झालेले. तर एक चाळण ऑलरेडी मी शिजवलेली आणि दुसरी चाळण इथे रेडी करायची आमच्या दोघींचं चाललेलं. तर बघा सकाळपासून माझी कंबर एवढी घायला आलेली ना, म्हणजे सकाळपासून चकल्या बनवल्या, त्यानंतर मोदकाचं सगळं तयारी केली, मोदक बनवले आणि एकटेच करायला होते, त्यामुळं बसून बसून ना खूप कंबर दुखायला लागलेली. खूप वेळ गेला, त्याची सगळी भांडी वगैरे घासली, किचन क्लीन केलं. त्यातच मला जवळजवळ 8 वाजले, आणि 8 वाजले की मला लगेच आरतीला आवाज दिला, कारण शेजारी म्हणजे हिंदी लोक आहेत, मग त्यांना मराठी एवढं जमत नाही आरती. मग ते दररोजच बोलवतात मला, सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला आरतीला आम्ही जातो तिथे. मग आरतीला बोलवलं. मी नैवेद्याला उकडीचे मोदक पण घेऊन गेले, कारण तिथे पण न्यायचे होते, मंडळात पण न्यायचे होते, त्यामुळं मग उरकलं माझं. आणि आरतीवरून वगैरे आल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. तर हे तर आश्चर्यचकितच झालेले, म्हणले अजून स्वयंपाक नाही झाला. म्हटलं दिवसभर माझं काय चाललेलं तुम्हाला काय माहिती. तर त्यानंतर पटकन म्हटलं आता भाजी काय होणार, म्हणून मी कढी बनवायचा विचार केला. त्यानंतर दही वगैरे आणलं आणि कढी भात भाकरी बनवली फटाफट. पाऊण तासातच मी बनवलं, जास्त काही जेवण नव्हतं बनवायचं. सगळ्यांनी मोदक खाल्लेले, त्यामुळं खूप भूक नव्हती एवढी, पण बनवायला तर लागणारच होतं. आणि त्यांना आराध्यानं आदिराज खेळत होते ना, आदिराज एवढा जोरात खाली पडला ना, की एवढ्या जोरात की काय बोलायचंच नाही. मला वाटलं आता रडत बसलाय बाहेर जाऊन. तर तो हसत होता, म्हणजे त्याला लागलंच नाही वाटतं, पण खूप जोरात पडला होता आणि निर्लज्जासारखा आणि हसत होता. मग मला पण आराध्या सांगत होते की हसतोय मम्मी, तो रडत नाही. मला वाटलं आराध्यानंच पडले. मी त्याला इथं म्हणत होते की नालायक तुला काय आहे का, म्हणजे एवढा पडलाय तरी हसतो या. तर ज्या गणपतीच्या आरतीला मी जातो तिथलं तुम्हाला थोडंसं डेकोरेशन आणि गणपती बाप्पांची मूर्ती दाखवण्याचा मी प्रयत्न करते. तर बघा खूप छान मूर्ती होती, डेकोरेशन पण एवढं सुंदर असतं ना दरवर्षी त्यांचं, खूप मस्त असतं. आणि त्यानंतर हे आपले उकडीचे मोदक. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.